दुष्काळग्रस्त लातूरला सध्या मिरज येथून रेल्वेने पाणी पुरवठा केला जातोय। यापुढे दुधना येथूनही आता रेल्वेने पाणी पुरवठा करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। दुधना ते लातूर हे अंतर केवळ 200 किलोमीटर आहे, तर मिरज ते लातूर हे अंतर 390 किलोमीटर आहे। त्यामुळे दुधना प्रकल्प लातूरच्या जवळ असल्यामुळे रेल्वेकडे आणखीन एका रेल्वेची मागणी केली जाणार आहे। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या संदर्भात ही माहिती दिली। दुधनामधून लातूर शहराला 50 लाख लिटर पाणी पुरवठा करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। त्या दृष्टीने राज्य सरकारने तयारी पूर्ण केली आहे। ही तयारी पूर्ण झाली आणि रेल्वेने आणखीन एक मागणी पूर्ण केली तर लातूरला मिरज पाठोपाठ दुधना प्रकल्पातून पाणी पुरवठा होऊ शकेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आजपासून दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे। आज सकाळी लातूर रेल्वे स्थानकावर त्यांचे मनसे कार्यकर्त्यांनी स्वागत केले। त्यानंतर त्यांनी लातूरच्या शासकीय विश्रामगृहातूनच 3000 लिटरच्या 18 पाण्याच्या टाक्याचे वितरण केले। तसेच शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी 2 मोफत टँकरचे उद्घाटन राज ठाकरे यांनी यावेळी फीत कापून केले। तर मनसेतर्फे शहरात वितरित करण्यात येणाऱ्या 12 रुपयातील पाण्याच्या जारचा शुभारंभही त्यांनी यावेळी केला। हे सर्व कार्यक्रम राज ठाकरे यांनी एकाच ठिकाणी म्हणजे लातूरच्या शासकीय विश्रामगृहावर अवघ्या 5 मिनिटात उरकले। त्यानंतर माध्यमांना बोलण्याचे टाळत ते थेट निलंगाकडे रवाना झाले। निलंगा कोर्टात एका जुन्या खटल्यातील तारखेसाठी ते रवाना झाले। त्यामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा दुष्काळग्रस्त असा सवाल उपस्थित केला जात असून लातूरकरांमध्ये आज दिवसभर याची खमंग चर्चा सुरू होती। पिंपरी चिंचवडचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे अखेर पिंपरी चिंचवड शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आयुक्त राजीव जाधव यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली आहे। एवढंच नाही तर येत्या 1 तारखेपासून पाणी कपातीमध्येही वाढ करण्यात आली आहे। आता शहरात 25% पाणी कपात केली जाणार आहे। पाऊस उशिरा पडला तर शहरवासियांना पिण्याचं पाण्याचं संकट येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय। उशिरा का होईना महापालिकेनं पाण्याचं नियोजन केल्यामुळं पिंपरी चिंचवडकरांवर आता पाण्याचं संकट येणार नाही अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करतायत। यावेळेस पाऊसच कमी झाला, त्यामुळे प्रत्येक शहर हे तहानलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये जरी दुष्काळ असला तरी शहरी भागामध्येही पाण्याचा दुष्काळ प्रचंड जाणवत असेल। एकंदरीतच ठाणे असो किंवा मुंबई असो, प्रत्येक शहराला पाण्याची तहान लागलेली आहे, परंतु पाणी असतानाही पाणी मिळत नाही अशी अवस्था ठाणेकरांची झालेली आहे। दिघा भागामध्ये एक मोठा प्रचंड डॅम आहे। रेल्वे प्रशासनाने काही वर्षापूर्वी तो बांधला होता। त्या डॅमकडे कोणाचं लक्ष नाही आहे। डी डॅम म्हणून त्याला ओळखलं जातं। हे धरण आहे, खूप मोठ्या प्रमाणाचं धरण आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे पाणी अजूनही आहे, तरीही ह्या पाण्याचा उपयोग कोणीही करत नाही, ना नवी मुंबईकर ना ठाणेकर। एकंदरीतच ठाण्यामध्ये ज्याप्रमाणे पाणी टंचाई आहे, खास करून दिवा, मुंब्रा आणि कळव्या भागामध्ये, त्या भागातली पाणी टंचाई ह्या धरणामुळे नाहीशी होऊ शकते। मोठ्या प्रमाणात मोठ्या लोकांना दिलासा मिळू शकतो। गरज आहे ते प्रशासनाने व राजकीय नेत्यांच्या उदासीनपणा सोडून त्यांनी पुढे येऊन कार्य करण्याची, कारण की असं एवढ्या मोठ्या प्रमाणाचं धरण ठाण्यामध्ये आहे हे कोणाला कल्पनाच नव्हती। एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडं अंग भाजून काढणारं ऊन, अशा परिस्थितीत बीडकरांना जगावं लागतंय। उन्हाच्या काहिलीनं बीडकर अक्षरशः हैराण झाले। अशा तीव्र उन्हातही बीडकरांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय। पाण्यासाठी दिवसभर राबल्यामुळं अक्षरशः एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील सावलखेड येथे घडली। वाऱ्यानं 40 ओलांडल्यानं अजून 1 महिना कसा काढायचा असा प्रश्न बीडकरांसमोर निर्माण झाला। मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेला थोडाशी दिलासा देणारी बातमी आहे। पुढच्या काळामध्ये उष्णतेची लाट महाराष्ट्रातून गेलेली आहे, ही एक थोडीशी दिलासा देणारी बातमी। तर दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईत ढगाळ वातावरण असल्याने मुंबईतल्या लोकांना दिलासा मिळाला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतला पारा हा 40पेक्षा जास्त गेला होता। अनेक भागांमध्ये 45पर्यंत देखील पारा गेला होता। यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग होता। पण आता थोडासा दिलासा मिळणार आहे। कुलाबा वेधशाळेच्या माहितीनुसार मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये पारा आता कमी राहील। विदर्भ मराठवाड्यात पारा अनेक भागांमध्ये 40पर्यंत जरी राहणार असला तरी मुंबईत मात्र रात्रीचं तापमान वाढणार आहे असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे। त्यामुळे मुंबईकरांना
दिवसा दिलासा, पण रात्री मात्र तापमानाचा त्रास सहन करावा लागेल. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील साळंबी या गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. विषारी खाद्य खाल्ल्याने 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जंगली जनावरांचा शिकारीच्या उद्देशाने खाद्यात विष टाकण्यात आले होते. चराईसाठी गेलेल्या जनावरांनी हे खाद्य खाल्ल्याने 19 गायी आणि 4 बैलांचा काहीच वेळात मृत्यू झाला, तर सुमारे 25 जनावरांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे येथील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या घटनेची चौकशीचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. तूरडाळीच्या दराने पुन्हा एकदा किलोमागे 200 रुपयांचा टप्पा पार केलेला आहे. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे ऑक्टोबर महिन्यामध्ये 200 रुपयापर्यंत तूरडाळ गेली होती. त्यावेळेला सरकारने काही उपाययोजना केल्या होत्या. त्यानंतर मुंबई ग्राहक पंचायतीने राज्य सरकारला तूरडाळीचे दर नियंत्रणात आणण्याची वारंवार मागणी केली, परंतु या मागणीकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप मुंबई ग्राहक पंचायतीने केलेला आहे. प्रामुख्याने मागच्या महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारकडूनच मुंबई ग्राहक पंचायतीला एक विनंती करण्यात आली. ती विनंती होती की आयात केलेली तूरडाळ मुंबई ग्राहक पंचायतीमार्फत वितरित केली जावी. मुंबई ग्राहक पंचायतीने ही मागणी मान्य करत 25 टन तूरडाळीची मागणी राज्य सरकारकडे केली, परंतु महिना झाला या संदर्भात राज्य सरकारकडून कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही आहे. पुण्यातील भाजप नेते गणेश बीडकर आणि मॅपल ग्रुपचे अग्रवाल यांच्यातील संबंध आता उघड झाले आहेत. मॅपल ग्रुपचे नवीन अग्रवाल हे बीडकर यांच्या बीडकर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत संचालक आहेत. त्याचबरोबर नवीन अग्रवाल हे मॅपल शेल्टर्स या वादग्रस्त कंपनीत देखील संचालक आहेत. तसेच त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा देखील झाला आहे. अग्रवाल यांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी यावं यासाठी देखील बीडकर प्रयत्नशील होते. बीडकर भाजपचे महापालिकेतील गटनेते आहेत, तसेच बीडकर स्थायी समितीचे देखील अध्यक्ष होते. आता बीडकर आणि अग्रवाल यांच्यातील या संबंधांचा परिणाम चौकशीवर होऊ नये अशी अपेक्षा सामान्य ग्राहक व्यक्त करतायत. मुंबई महापालिकेत आता शिवसेना भाजपामध्ये रंगलाय कलगीतुरा. टँकरच्या वादावरून भाजप शिवसेनेच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येताच सत्ताधारींमध्येच कलगीतुरा रंगलाय. शिवसेना भाजप एकमेकांवर आरोप करायला लागले. यापूर्वी रस्त्यांवरून शिवसेना भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते. आता टँकर घोटाळ्याचा मुद्दा किरीट सोमय्या यांनी पुढे केलेला आहे आणि नेमका याच मुद्द्यावरून किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली. साधारणतः वर्षाला 500 कोटी रुपयाचा घोटाळा होत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. मुंबई महापालिकेची निवडणुकीत शिवसेना भाजप दोघेही सत्ताधारी आहेत, पण दोघांचेही आरोप प्रत्यारोप एकमेकांवर यासाठी सुरू आहेत की कुठे ना कुठेतरी पक्ष चर्चेत राहावा. पण या दोन्ही पक्षांचं यामुळे नुकसान होतंय, कारण की रस्त्यांचा मुद्दा गाजला, आता टँकरचा घोटाळा गाजणार. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्ये आज पुन्हा महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांना प्रचंड विरोध करण्यात आला, महिलांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यासमोर असलेल्या लहान मुलांना सुद्धा मारहाण करण्यात आली. यामुळे नाशिकच्या त्र्यंबक पोलिसांमध्ये या ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. धनंजय तुंगार, माजी नगराध्यक्ष अनगा फडके यांच्यासह 150 जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. एकूणच महिला प्रवेशाचा वाद आता उद्याही सुरू राहणार आहे. या महिला पुन्हा एकदा प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहेत. महाराष्ट्र हिंदू वर्शिप प्लेसेस ॲक्ट 1956 हा कायदा दलितांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याबाबत होता, महिलांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याबाबत नव्हता, असा युक्तिवाद आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये करण्यात आला. शिंगणापूर येथे महिलांना दिलेल्या प्रवेशाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा विचार करावा ही याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी हा युक्तिवाद केला आहे. त्यावर न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला आहे. पण याचिकाकर्त्यांच्या या युक्तिवादाशी न्यायालयाने असहमती दर्शवली असून तशी चूक किंवा गैरसमज निकाल देताना न्यायालयाचा झाला असावा असं अजिबात आम्हाला वाटत नसल्याचे मुख्य न्यायाधीश वाघेला यांनी स्पष्ट केलं आहे. तर कायद्यानुसार महिलांना समान हक्क आहेत आणि याबाबत सरकारचं मत बदललेलं नसून पुनर्विचार याचिका करणारे आधीच्या याचिकेमध्ये सामील नसल्यामुळे मूळ याचिकेवर आक्षेप घेण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नसल्याचं राज्य सरकारमार्फत न्यायालयात पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलंय. महालक्ष्मी देवी ही महालक्ष्मी नसून कोल्हापूरची अंबाबाई आहे. हा मुद्दा घेऊन प्रबोधन करणारे कोल्हापुरातले ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना निनावी पत्राद्वारे धमकावण्यात आलंय. एवढंच नाही तर आमच्या 3 गोळ्यांनी अचूक वेध घेतला आहे, तुम्ही 4थ्या गोळीवर आपलं नाव लिहू नका असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा
कसून तपास करत आहेत. दरम्यान तपास सुरू असतानाच आज पुन्हा एकदा सुभाष देसाई यांना फोन करून धमकावण्यात आलंय. वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण विदर्भात जोर धरत असताना आता राष्ट्रीय संसद संघाचे माजी प्रवक्ता माधव वैद्य यांनी परत एकदा ती मागणी धरून लावली आहे. राज्याचे 4 भाग करावे आणि प्रशासकीयदृष्ट्या ते योग्य असतं असं देखील ते म्हणाले. राज्य पुनर्रचना आयोगाचे स्थापन करून राज्याचे 4 भाग करावे असं ते म्हणाले असून दर 30 वर्षांनी याचा आढावा घ्यावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. नवीन राज्य स्थापन करताना 50 लाख ते 3 कोटी अशी त्या राज्याची जनसंख्या असावी आणि महत्त्वाचं म्हणजे आंदोलन करून राज्य नव्हे तर लोकसंख्येच्या आधारे राज्य तयार व्हावे अशी देखील त्यांनी मागणी आज नागपुरात केली आहे. महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबईतील ऑर्थर जेल आता नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या तुरुंगातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल घुले यांनी काही सनसनाटी असे आरोप केलेले आहेत. घुले यांचं असं म्हणणं आहे की या तुरुंगातील काही कैदी आणि आरोपी यांना विशेष वागणूक म्हणजे स्पेशल ट्रीटमेंट मिळत आहे. खास करून आरोपी असलेले आमदार रमेश कदम यांना विशेष वागणूक मिळत असून त्यांना व्यायाम करण्यासाठी स्पेशल ट्रेनर तसंच हवं ते जेवण आणि तुरुंगामध्ये कुठेही फिरण्याची मुभा आहे. याबद्दल आवाज उठवला असताना आमदार रमेश कदम यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप डॉक्टर घुले यांनी केला आणि या संदर्भात त्यांनी FIR सुद्धा नोंदवला आहे. मात्र अजूनही त्यांना पोलीस संरक्षण मिळाले नाही. या सर्व प्रकरणामुळे तुरुंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आपल्याला बघायला मिळतोय. रस्ते, फुटपाथ आणि चौकामध्ये धार्मिक स्थळं जी बनवण्यात आलेली आहेत ती हटवण्याचे आदेश आता सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. 2006चं हे प्रकरण आहे. गुजरातमध्ये हायकोर्टानं सुद्धा अशा प्रकारचे आदेश दिले होते आणि गुजरात सरकारला सांगितलं होतं की संपूर्ण मंदिर, मशीद किंवा जे काही विकासाच्या आड येतात किंवा रस्त्यामध्ये येतात, अडचण ठरतात असे धार्मिक स्थळं हे संपूर्ण नष्ट करावे अशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र देव हा विकासाच्या आड कधीच येत नाही आणि फुटपाथ, रस्ते आणि चौक हे वाहनांसाठी असतात. त्यामुळे या ठिकाणी धार्मिक स्थळं निर्माण करण्यात येऊ नये असा आदेशसुद्धा आता सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याला भीषण आग लागली असून आगीने बहुतांश जंगल व्यापले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी व पांढरकवडा तालुक्यामध्ये 148 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे टिपेश्वर अभयारण्य असून या आगीमध्ये जंगलात अधिवास करणाऱ्या 12 वाघांसह इतर वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. हप्ता देण्यास नकार दिल्याची चांगलीच किंमत नागपूरच्या एका तरुणाला चुकवावी लागली आणि त्या प्रकरणात त्याचा खून झाला. संजय खापेकर असा मृतकाला हप्ता देण्यास नकार दिला आणि त्यातून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामधील एक आरोपी अल्पवयीन आहे. हा अल्पवयीन आरोपी स्थानिक एका राजकीय नेत्याचा मुलगा असल्याचं देखील बोललं जातं. पासपोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 1 मे रोजी सुपर जायंट्स पुणे आणि मुंबई इंडियन्समध्ये होणारा सामना पुण्यातील स्टेडियमवर खेळण्याची परवानगी महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाला मुंबई उच्च न्यायालयामार्फत देण्यात आली आहे. कारण 29 एप्रिल रोजी गुजरात लायन्स आणि सुपर पुणे जॉईंट्समध्ये पुणे इथे सामना होणार आहे आणि लगेच 2 दिवसांनी म्हणजे 1 मे रोजी पुणे आणि मुंबईमध्ये सामना खेळवला जाणार होता. पण न्यायालयाच्या आदेशानंतर तो सामना राज्याबाहेर खेळावा लागणार आहे. पण 2 दिवसात पुन्हा दुसऱ्या राज्यामध्ये या सामन्याचं आयोजन करणं शक्य नाही. त्यामुळेच 1 मेचा सामना पुण्यामध्ये खेळवण्याची परवानगी मिळावी अशी विनंती MCA मार्फत मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात आली होती आणि या विनंती अर्जावर झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. नागपूरची महिला धावपटू रोहिणी राऊतवर डोपिंगचे आरोप लागले आहेत. यावर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीला झालेल्या मॅरेथॉनमध्ये तिने उत्तेजक पदार्थ घेतल्याचा आरोप तिच्यावर लागला आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने आरोप लावला असून त्यासंबंधीचे पुरावे देखील एजन्सीने दिले आहेत. पण दरम्यान आपण कुठले उत्तेजक पदार्थ घेतले नसून आपली दाढदुखत असल्यामुळे औषध घेतल्याने हा असा आरोप आपला लागत असल्याचा दावा रोहिणी राऊतने केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास होतोय आणि त्या तपासाच्या अंतर्गत काय येतं आता ह्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.